आहे झालं मला 10 मिनिटात जायचं मला पण नाही थांबा 10 मिनिटात होतं हॅलो नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण स्वर्गवासी सुशील व शीतल राऊत यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे या ठिकाणी आलो आपल्या बरोबर काही रक्तदाते आहेत आणि काही या ठिकाणचे ते पण अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण आलो आहोत नमस्कार नमस्कार किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे माझ्या अंदाजे आता स्वर्गवासी सुशील व शीतल राऊत यांचं ज्यावेळेस निधन झाले त्या पुढच्या वर्षीपासूनच ह्या रक्तदान शिबिराचे जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन केलं जात आहे कमीत कमी मला वाटतं ह्या 13 ते 14 वर्ष झालं हे रक्तदान चालू आहे आजच्या दिवसामध्ये भरघोस असा प्रतिसाद आहे दरवर्षी असा असतो का काय कसं आहे प्रत्येकच वर्षी हा सहभाग वाढत चाललेला आहे कारण जय शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षाला सामाजिक कार्य देखील केलं जात आहे त्या कार्याचा आढावा कुठं दखल कुणीतरी घ्यावी हे रक्तदाते म्हणून या ठिकाणी प्रत्येक वर्षी वाढत चाललेले आहेत आणि जी नाळ जोडलेली असते सर्वसामान्यांबरोबरची जय शिवराय प्रतिष्ठानने आजपर्यंत जोडलेले आहे त्यामुळे उत्स्फूर्त असा प्रतिसाद पुढच्या वर्षी देखील अजून वाढणारच आहे कितीचा मानस आहे किती रक्तदान होईल आज असं वाटतं तुम्हाला प्रत्येकच वर्षी जी माणूस ठेवतोय त्याच्या पलीकडे कुठंतरी वाढतच जाते माझ्या अंदाजे नाही जरी म्हणलं तर 500 ते 700च्या प्लस आज रक्तदान करतील असं आशा आहे तसेच आपल्या बरोबर जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राऊत सर आहेत आपण त्यांना देखील विचारणा करूया नमस्कार सर नमस्कार 9 वर्षानिमित्त काय सांगाल जनतेला आणि तुमचं जर रक्तदान शिबिर चालू आहे या संदर्भात काय आवाहन कराल सालाबाद प्रमाणे याही वर्षी स्वर्गवासी सुशील व शीतल राऊत यांच्या स्मरणार्थ जय शिवराय प्रतिष्ठान व मित्र परिवारच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे दरवर्षी आम्ही ह्या रक्तदान शिबिराचं आयोजन करतो हे रक्तदान शिबिराचं 12वं वर्ष आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये विस्फूर्त प्रतिसाद रक्तदात्यांचा वार्षिकांचा 1 जानेवारी कॅलेंडर प्रमाणे बदलणाऱ्या या नववर्षाला असतो मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व असतील लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत यांनी स्वतः या रक्तदान शिबिरामध्ये गेल्या 5 ते 6 वर्षापासून सहभाग नोंदवून स्वतः रक्तदान केलेलं आहे त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील अंधारे डॉक्टर असतील लांबकाने सर असतील फटाले डॉक्टर असतील करळे डॉक्टर असतील असंख्य वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर देखील या रक्तदान शिबिराला येतात याचबरोबर युवकांचा फार मोठा प्रचंड मोठा प्रतिसाद असतो महिलांचा सहभाग असतो त्याचबरोबर जोडपे म्हणजे नवरा बायको देखील येऊन इथे या ठिकाणी रक्तदान करतायत हे 12वं वर्ष आहे आणि अखंडपणे हे रक्तदानाची जी चळवळ आहे ती अखंडपणे भगवंत ब्लड बँकेच्या माध्यमातून स्वर्गवासी सुशील शीतल राऊत मित्र परिवाराचे जेवढे आमचे मार्गदर्शक आहेत आता या वर्षीचे तत्कालीन कार्याध्यक्ष सुमित भैया नागटिवाक असतील उपाध्यक्ष सुनील शेलार आणि सचिव सूरज वाणी यांच्या माध्यमातून या वर्षी आम्ही रक्तदान शिबिराचा हे आयोजन केलेलं आहे सकाळी 7:30 वाजल्यापासून या रक्तदान शिबिरात सुरुवात झाली आहे आतापर्यंत साधारण 140च्या आसपास रक्तदात्यांनी रक्तदान केलंय आणि माझ्या बंधूंनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते या रक्तदान शिबिरात सहभाग घेत आहेत पण आम्हाला असं कधीच वाटत नाही की ह्या रक्तदान शिबिराचा आकडा मोठा व्हावा हे रक्तदान शिबिर घेण्यामागचा आमचा एवढंच उद्देश आहे की यातून मिळणारा जो ब्लड बँकेच्या माध्यमातून मोफत कोटा असतो तो मोफत कोटा वर्षभर आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत गरजू रुग्णांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचू हे आमचं ह्या रक्तदान शिबिर घेण्यामागचं हेतू आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गतवर्षी आपण पाहिलं असेल की बार्शी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्लेटलेटची तुर्तता कमी झाली होती तर ती सुद्धा पूर्ण करण्याचं या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आम्ही काम करतोय सर्व माझे सहकारी जय शिवराय प्रतिष्ठानचे गेल्या महिनाभरापासून या रक्तदान शिबिरासाठी प्रचंड परिश्रम घेत आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून अखंडपणे दिवसभर काही आमचे सदस्य सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पाण्याचा थेंब न घेता हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याला समस्त बार्शीकर मोठ्या प्रमाणे प्रतिसाद देत आहेत ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट पाहिलं की सर्वच क्षेत्रामध्ये वैद्यकीय असू देत किंवा राजकीय असू देत किंवा उद्योजक असू देत किंवा नवीन तरुण वर्ग असू देत महिला मंडळ असू देत सर्वांचाच या ठिकाणी मोठा हातभार आहे किंवा सहभाग असतो असं सांगितल्याप्रमाणे आपण पाहू शकता की बरीच गर्दी आहे सकाळपासून 140 रक्तदान या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे तसेच आपल्या बरोबर काही रक्तदाते आहेत आपण त्यांना देखील विचारणा करूया नमस्कार सर नमस्कार आज तुम्ही रक्तदान केलंय सर काय अनुभव आला म्हणजे कसं वाटलं रक्तदान तसं तर नवीन ह्यासाठी चालूच आहे सध्या आणि रक्तदान हे सगळ्यात मोठं दान आहे
तुम्ही दरवर्षी रक्तदान करताय का म्हणजे कसं असतं? हो, रक्त प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला करतोच आम्ही. पाहिलं की दरवर्षी रक्तदान करतात आणि रक्तदान करून मला छान वाटतं. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. त्याच पद्धतीनं सर्वजण या ठिकाणी रक्तदान करणार आहेत. दिवसभर यांचा भरघोस असा आकडा आहे. परंतु हे रक्तदान करण्याच्या मागे त्यांचा एक सामाजिक कार्य म्हणून ते या ठिकाणी करत असतात. कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.